नमस्कार मंडळी, चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत मार्लेश्वरला, म्हणजे देवरुख साईडला आहे मार्लेश्वरचं मंदिर, जे वरती डोंगरात आहे। तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी आम्ही देवरुखवरून गाडी पकडली होती मार्लेश्वरची आणि आता इथे पोहोचलो आहोत। तर मी दाखवते। आम्ही बसमधून खाली उतरलो तर बस थोडी लांब थांबते, मग तिकडून आम्हाला पुढे चालत जावं लागलं। हा आहे मार्लेश्वर मंदिराचा मुख्य गेट आहे। हा अतिशय सुंदर असा मोठा गेट आहे। तिथून आम्ही आतमध्ये गेलो। ॲक्च्युली आम्ही हे गेलो होतो ते मे महिन्यात गेलो होतो, तर मी थोडा लेट पोस्ट करते व्हिडिओ। पण आता पावसातून ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं वातावरण असतं इकडे। अतिशय पूर्ण सह्याद्री आणि पूर्ण सह्याद्रीचे इथे सगळं हिरवं झालेलं असं खूप छान असं वातावरण असतं। इकडे जर तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी आणली तर इथे तुम्ही लावू शकता। तसेच रिक्षावाले वगैरे सुद्धा असतात आणि आपल्याला काही खायला पाहिजे असेल तर खाली हॉटेलसुद्धा आहेत आणि वरतीसुद्धा आहेत, तर आपण काय भूक लागली तर खाऊसुद्धा शकतो। आता आपण पायऱ्या चढायला स्टार्ट करूयात। जाता जाता आम्हाला पहिली दिसले ते म्हणजे हे सगळे लाकडी ठेवलेली होती आणि असं म्हणजे तिथे उभं राहावंसं वाटलं की बघावंसं वाटलं म्हणजे काय आहे ते। आम्ही बघत होतो ते आणि खूप छान अशी खेळणी होती लाकडी। जर तुम्हाला मार्लेश्वरबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर मार्लेश्वर हे नाव इकडे का पडले, तर हे मारळ गावामध्ये मार्लेश्वर हे देवस्थान आहे। तर गावाचं नाव मारळ आणि मारळ गावाचा हा ईश्वर म्हणून नाव पडले हे मार्लेश्वर। आणि इथे हे जागृत स्थान आहे शंकराचं। श्री मार्लेश्वर देवाचा विवाह कोंडगाव साखरपा येथील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो आणि कोंडगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी ही श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते आणि त्या दिवशी मार्लेश्वरला खूप मोठी अशी यात्रा असते। आत्ता आम्ही मार्लेश्वरच्या मंदिराजवळ पोहोचलो वरती। हे आहेत फ्रेंड्स, नागेशची माझी बेबी बघ कसं ठेवलं। हे छोटा बेबी। मार्लेश्वरला येत आहे तर तुम्ही थोडं पिशव्या वगैरे तुमच्या सांभाळूनच न्या, कारण माकडं पिशव्या ओढतात आणि मग घेऊन जातात, मग ते आपलं सामान सगळं ते घेऊन जातात। त्यापेक्षा पिशव्या नीट तुम्ही सांभाळून घ्या। इथे फोटो काढू हे आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र। आता दर्शन कर। हा आहे संपूर्ण आजूबाजूचा परिसर मंदिराचा। खूप छान असं वाटत होतं आणि हवा पण खूप होती, मस्त वाटत होतं। मंदिरात आतमध्ये आम्हाला दर्शन करायला नाही आहे, म्हणजे व्हिडिओ काढायला नाही आहे, दर्शन केलं। तर आता आम्ही चाललो आहे धबधब्याकडे, पण आता पाऊस कमी नसल्यामुळे धबधबा पूर्ण आटला आहे।
आणि जर इकडे तुम्हाला जेवण वगैरे हवं असेल तर इकडे आजूबाजूला म्हणजे येताना आहेत ना हॉटेल्ससुद्धा आहेत, दुकानं काय घ्यायचं असेल ते सुद्धा आहे. आणि हे सह्याद्रीच्या कुशीत असं असलेलं मंदिर आहे. तर खूप छान वाटतं आणि हवा पूर्ण अशी खेळती आहे, खूप मस्त वाटतं आहे. आणि असं हे वाहतं पाणी आहे. ॲक्च्युली पाणी पण वाहत होतं आणि थोडं गुळगुळीत झालं होतं शेवाळी लागल्यामुळे. तर आम्ही पाय हळूहळू टाकत पुढे जात होतो धबधब्याकडे. तू नाही आलेलीस ना बाहेरच्या बाहेर. आम्ही तो उन्हाळ्यात मागली सिनेमा आकडा म्हणून लिहा खाली. यूट्यूबला बघ काय येणार तू? कुठला चॅनल काय? चित्राज लाईफ डायरी. चालेल, व्हॉट्सअप स्टेटसला पण भेटेल. हो हां नक्की येणार नक्की. काय परत ये. तर आम्ही पोचलो धबधब्याच्या इकडे आणि पाणी थोडं कमी होतं, पण आपण भिजू त्याच्यामध्ये इतकं तरी होतं पाणी. पावसामध्ये तर इकडे येणंच अलाउड नाही आहे, तिकडून वरूनच मंदिराच्या इथूनच बघायला लागतं. पण आता भेटलं इथे यायला तर थोडा एन्जॉय करतो. पाणी साईडला गेलंय, साईडला आलं पाणी.
बस जास्त पुढे येऊ नको. परत गेलं पाणी. मस्त असं भिजलो धबधब्याखाली. आम्ही जेवढे सगळे गेलेलो सगळे भिजलो आणि खूप मस्त वाटलं आणि इकडे येऊन खूप प्रसन्नसुद्धा वाटलं. तर तुम्ही मार्लेश्वरला नक्कीच भेट द्या असं मला तरी वाटतं. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्राज लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.